निघतात मग ती जबाबदारी राज्य सरकारची आहे, काही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. हे अभ्यास करण्यासाठी मी बऱ्यापैकी महाराष्ट्रात जिथं जिथं मराठा समाज जास्त आहे किंबहुना जिथं अभ्यासक आहेत त्या लोकांची माझी भेटीगाठीसाठी माझं सगळं नियोजन आहे. म्हणून काल पूर्वी नाशिकला होतो, मग कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरमध्ये आनंदाची बाबाची 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, बहुजन समाज या सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला. मग काल येत असताना सोलापूर, धाराशिव म्हणजे आपलं उस्मानाबाद, परत लातूर आणि मग आज नांदेडला आलो. नांदेडवरनं आज जालना, संभाजीनगर, औरंगाबादला जाऊन पुण्याला जाणार, पुण्यावरून नाशिक करून मुंबईला पोहोचणार. हे सगळं करत असताना मी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंशी माझी चर्चा होणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची माझी चर्चा होणार आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांची सुद्धा माझी 27 तारखेला भेट आहे. आणि अनेक कोण ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांना सुद्धा मी भेटण्याचा प्रयत्न करणार. का हा विषय कुठल्या एका पक्षाचा किंवा एका गटाचा नाही, हा एकत्रित मराठा समाज होता. दुसरं मी माहिती घेत होतो या सगळ्यांना भेटून की आपल्याला अनेक गोष्टी अशा आहेत महाराष्ट्रात जे मराठा समाजाला करू शकतात, ज्याला सर्वोच्च न्यायालय किंवा तुम्हाला हायकोर्टाची परवानगी लागत. तर त्या गोष्टी आपल्याला कशा मांडता येतील, कशा पद्धतीने प्रेशर टॅक्टिक्सनी किंवा दबाव याच्याने करता येईल, किंवा हे जर सरकार ऐकतच नसेल तर मग अन्यथा वेगळे मार्ग कुठले. हे पहिला सूर आमचा हाच आहे की चर्चा व्हायला पाहिजे, तिने ऐकायला पाहिजे. म्हणून ते 27 किंबहुना 28 तारखेला 2 पैकी 1 दिवस एवढे लोकांना भेटायचे म्हणून 1 दिवस पुढे गेला तरी काय फरक पडत नाही. म्हणून बहुतेक माझ्या अंदाजे ते 28 तारखेला सुद्धा मीटिंग होण्याची शक्यता आहे. मीटिंग आहे, प्रेस होण्याची शक्यता आहे. 27ला संध्याकाळी किंवा 28ला संध्याकाळी. तर मला वाटतं मी जनरली हे सगळं सविस्तर बोललो आहे. त्याच्या पलीकडे काय आपल्याला विचारायचं असेल असं विचारू शकतो. ये जो पूरा विषय है सेंट्रल गवर्नमेंट के अंदर में अब चला गया ऐसा लगता है कोर्ट के निर्णय आने के बाद, तो इसमें क्या लगता है जो भारत सरकार बोल रही है कि आप जो कुछ करेगी सेंट्रल गवर्नमेंट करेगी, मोदी सरकार करेगी, तो आपको क्या लगता है कितनी सही है? म्हणूनच तो मी मध्ये बोलतो, म्हणूनच तुम्ही विचार करायला कायदे तज्ञांशी बोलायला. जर का हा कायदा रद्दच केलाय तर महाराष्ट्र सरकारकडे पर्याय काय होईल. आता मी हे मला माहित आहे की सगळ्यात काही या सरकारने सगळ्या गोष्टी मांडल्या तिथं अहवालमध्ये सगळ्यात काही बरोबर नसतं. मी स्वतः त्याला सांगतो की एनेक्सेस ट्रान्सलेट करा, एनेक्सेस ट्रान्सलेट करा, मग ते काही केले नाही. किंवा आत्ताचं सरकार म्हणजे जो कायदा सीबीसी झाला हा काय म्हणजे त्याची कॅपॅसिटी नव्हती, क्रेडिबिलिटी नव्हती. म्हणून ते एकमेकाशी ताशे रिक्वेस्ट होतं. मला कोणाची चुका करण्यासाठी मी आज तिथं आलो. आपल्याला पर्याय काय, तसं एक पर्याय तुम्ही जसं म्हटला केंद्राकडे कायदे तज्ञ सांगते आपल्याला की मी अभ्यास मी तयार केलं की ह्या लोकांसाठी त्यासाठी तुम्ही भेटायला हवे की आपल्याला आता मार्ग काय निघतो का. जर राज्य सरकारकडं हा एक मार्ग आहे तर दुसरा मग केंद्र सरकारकडे आहे का. तसं 102 घटनादुरुस्ती, तिथं 102 घटनादुरुस्तीमध्ये पूर्णपणे पार्लमेंटने काय सांगितलं होतं की राज्याला अधिकार आहेत सीबीसी फॉर्म करायला. पण कोर्टाने सांगितलं 2:3 नाही आहेत. आता त्यांनी पुन्हा याचिका दाखल केलेली आहे. आता पुन्हा याचिका दाखल केल्यानंतर ते कोर्ट मान्य करी काय नाही. मान्य केलं तर पुढची स्ट्रॅटेजी आपली काय असायला पाहिजे. मान्यच केलं नाही तिने तर मग पुढची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींनी या सगळ्यांशी बोलायला लागलं. आणि ते 9 तारखेला मी कोकण 9 आपल्या 27 दोन वेळेस राज्य शासन करून राज्य काय पहिल्या वेळेस कमी पडलं असतं तर दुसऱ्या वेळेस. म्हणून मला या ह्यांच्या गटगटाच्या पक्षी याच्यात मला पडायचंच नाही. मराठा समाजाला माहिती आहे की आम्हाला तुम्ही कशी मदत करता हे सांग. तुमचे काय हेवे दावे तुम्ही ठेवत जावा. तुम्ही मला या सरकारने
जसं मी म्हटलं वैयक्तिक माझं मत म्हटलं की अनेक्शन्स या सरकारने रोहितजी वकिलांचे जे होते की ह्या खालचा जो बॅक फोर्स होता त्यांनी ते अनेक्शन दिलेच नाही ट्रान्सलेट करून. मी एक 10 तास अशोकराव चव्हाणांना सांगत होतो पण शेवट पण ते अनेक्शन ट्रान्सलेट झालंच नाही. पण हे आता हे सगळे जुन्या इतिहास सांगण्यापेक्षा माझं तुझं करण्यापेक्षा मार्ग काय काढता येईल हे सांगा. मला वाईट वाटतंय की आज हे सरकारतले सत्तेधारीतले लोक सुद्धा आणि विरोधी पक्षातले सुद्धा दोन्ही आताही मार्ग काय काढायचं हे बोलत नाही. हा चुकलाय तो एकमेकांना दोष लागतो. समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांवरही बऱ्याच टीका झालेला आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे? त्याने म्हणजे जे वकिलांना संपर्क करायचा होता, वारंवार जायचं होतं, ते एकदाही सुप्रीम कोर्टात त्यांनी हजेरी लावली नाही. आपणही काही आरोप केले होते दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात. आपलं काय म्हणणं? वैयक्तिक कोणाच्यावर बोलायचं नाही. जे मी कोणाला टीका केली नाही, मी नेहमी सूचना देतो. मी अशोकराव चव्हाणांना सूचना दिल्या, पूर्वी त्या सरकारला जी समिती होती त्यांना सुद्धा मी सूचना देणं माझं काम आहे. आता ते इम्प्लिमेंट करणं नाही करणं तो त्यांचा प्रश्न. अनेक्शनचं त्यांनी ट्रान्सलेट केलंच नाही. अनेक्शन जर ट्रान्सलेट केलं असतं तर बरेच उपयोग झाला असता. आज क्वांटिफायबल डाटाच जो पाहिजे तो मिळाला नाही आहे सर्वोच्च न्यायालयाला, हे मान्यच करायला पाहिजे. छोटीशी गोष्ट आहे, तेच विचारतोय. मग समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांचं लक्ष कमी पडलं असं वाटत नाही? समितीचा अध्यक्ष म्हणजे जो अध्यक्ष असेल त्यांची जबाबदारी आहे त्या छोट्या छोट्या बारकाव्याकडे लक्ष देणं. आणि मी नेहमी सूचना करत म्हणजे तुमच्या सूचना किती पाळल्या तुम्ही? नाही, मी कोणा सूचना माझ्या सूचना कमी पडले असं वाटतं का माझ्या चव्हाण? सूचना देणं आणि त्यांनी न पाळणं हे काय आपण नाही, आपण मी जेव्हा काय सूचना क्लास देतो टीचर तेव्हा नाहीये. त्याचं काहीतरी माफ करा. अंमलबजावणी झाली ते पाहिजे ते म्हणून तुम्ही आपण ठरवायचंय. ते पत्रकारांनी ठरवायचंय की त्या 100 पैकी किती त्यांनी पाळले. पण माझं काम आहे सूचना द्यायचं, ते मी केलेलं आहे आणि ते मी ह्याच्या पुढेही करत आपल्याला कितपत वाटतं की त्यांनी पाळला नाही? मी आज अशोकांचं टार्गेट आहे तुमचं. तुम्ही नांदेडमध्ये आहात, तुम्ही नांदेडमध्ये आहात म्हणून प्रश्न आहे. मराठा उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी कितपत पाळल्या त्या सूचना? नाही, मराठा समितीचा कोणीही अध्यक्ष असला त्याची जबाबदारी असते. आज रायगड प्राधिकरणाचा मी अध्यक्ष आहे तर तिथलं काम व्यवस्थित व्हायला तर ती माझी जबाबदारी. आणि जर अनेक्शनचं मी जसं बोललो तर त्यांना ते आपण विचारलं त्यांना काय अनेक्शन दिले नाही. अशोकराव चव्हाणांनी त्यांची जबाबदारी पूर्णपणे व्यवस्थित पार पाडली आहे का असं वाटतं? ते मी नाही आहे ना नहीं सर, आप खुद अभी इल्जाम लगा रहे हैं कि भाई आपने बार बार इल्जाम नहीं लगा रहा हूँ। ट्रांसलेशन सुनिए। नहीं, मैं इल्जाम नहीं लगा रहा हूँ। नहीं, आपने ये कहा है कि उन्होंने एनएससी का ट्रांसलेशन नहीं कराया, हाँ। इसकी वजह से आप कम पड़े वहाँ पर। तो सीधी सीधी बात ये है कि अशोक चव्हाण यहाँ पे कम पड़े। वो बात साफ दीजिए ना कितना देना है. 80 आउट ऑफ 100 है, 70 आउट ऑफ 100. 100 आउट ऑफ 100 तो नहीं है. 100 आउट ऑफ 100 नहीं है. इसका मतलब वो तो कसूरवार रहे ना फिर वो से। आप देख लीजिए ना, उनको 70 आउट ऑफ 100 देना है या उनको 0 आउट ऑफ तो 100 नहीं है. नाही, मात्र कोण दोषी आहे हे शोधणंही तेवढंच तुम्ही किती मार्क देताय मग ते? आता महाराष्ट्रात हेच चालू आहे. कोण दोषी आहे कोण बरोबर आहे. राजे- मनाने कशाला बघताय. राजे तुम्ही किती मार्क देता मग चव्हाणांना? तुम्ही म्हणले 0 तर नाही आहेत, मग मार्क किती देता त्यांना? आता बघू 27 तारखेला मार्क किती आहेत. मोर्चाचं वगैरे नियोजन काही चालू आहे का? आतापर्यंत मार्क्स किती आहेत? आता मुलं सगळे लोक सांगायला लागले त्याचा अभ्यास करायला लागले किती मार्क आहेत. मोर्चाचं नियोजन वगैरे आहे का आता? पुढे ते अजून काही नियोजन केलं नाहीये. पण महामारी इतकी आहे कोरोनाची, त्यावेळी करणं महत्वाचं आहे. आपला जीव असताना आपण आरक्षणाचा लढा देऊ शकतो. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की रस्त्यावर काय आहे तर रस्त्यावर याचं म्हणजे आपल्या भावना हे आपण सरकारपर्यंत पोचवायला पाहिजे. 58 मोर्चेच्या माध्यमातून आपण आपल्या भावना पोचवलेत ना. आणि लोकांना वेठी सोडून आम्ही आणायचं अनेक लोकांच्यावर केसेस करायचे. कोविडचं महामारी आणि वाढवायचे. तर माझं म्हणणं आहे पहिली प्रथम तर जबाबदारी कोणाची आहे ती या सगळ्या आमदारांची, सगळ्या खासदारांची. आमची जबाबदारी माझ्या सकट तिने मांडला पाहिजे हा विषय. हा विषय याचा आहे, न्याय प्रवेश विषय. कुठं सामान्य माणसाला कशाला पडवायचं. बरं, हा कुठं सामान्य माणसाची गरज आहे जे मी आता मगाशी मीटिंगमध्ये बोललो, ज्या गोष्टी हातात आहेत सरकारच्या, म्हणजे उदाहरण कुठल्या सारथी असेल, तुमचे वसतिगृह देण्याचा विषय असेल, आर्थिक महामंडळाचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या अनेक गोष्टी ज्या आपण सरकारच्या हाताच्या गोष्टी, नियुक्त्या असतील, तर या सगळ्या आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी मी अजून बोलायचे
ते मी 27 किंवा 28 सगळं तुम्हाला बोललो की मला तिथे काय राहणारच नाही. मराठा- साहेब, आपली ही भूमिका जरी असली तरी विनायक मेटे मात्र 5 जूनपासून आंदोलन करण्यावर ठाम आहेत आणि त्यांनी आंदोलनाचा उघडपणे इशारा दिलेला आहे. मराठा समाजाचे मोठे नेते आणि अनेक वर्षापासून ते लढा उभा करतात. त्यांच्या स्टाईल वेगळी असेल आणि म्हणून त्यांचा प्रश्न आहे. माझी स्टाईल वेगळी आहे. मराठा समाजाचे जे वेगवेगळे विविध प्रकारचे वेगवेगळ्या संघटनाच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, यामुळे तर सरकार संदर्भात पडून ते पोहोचू शकले नाही असं नाही, म्हणतात. मला नाही वाटत. हे पळवाट आहे असं जर आपण म्हणत असतील तर. सर, ये पूरे विषय का एक सोल्यूशन बाला साहब अम्बेडकर ने भी ये दिया था कि गरीब मराठा अमीर मराठा जब तक कैटेगरी नहीं होगी तो समाज को रिजर्वेशन नहीं मिलेगा. क्या उसमें ये एंगल सही है? ऐसा कैटेगरी किया था ऐसा उनका ऐसा सजेशन है कि ऐसी कैटेगरी करने के बाद अगर अप्लाई करेंगे तो गरीब मराठा को मिलेगा. वो मुझे आप डॉक्यूमेंट दीजिए, उस हिसाब से मैं बोल सकता हूँ. पर ये 100% है कि जो बाबा साहब अम्बेडकर जो रिजर्वेशन दिया है वो यही है कि सोशल इक्वलिटी होनी चाहिए और वो जो गरीब मराठा है उसको न्याय मिलना चाहिए. मराठा है जो गरीब है उसको न्याय मिलना चाहिए, वो इसलिए वो रिजर्वेशन है. और जो सोशल बैकवर्डनेस है अदर देन इकोनॉमिकल स्ट्रक्चर उसको भी एक इक्वलिटी नाले की बाबा साहब अम्बेडकर से रिजर्वेशन. तो आप मुझे कॉपी दीजिए. सर, मुस्लिम समाज ने मराठा आंदोलन को बहुत बड़े पैमाने पर साथ दिया था. गवर्नमेंट ने जो है अभी तक मुस्लिम समाज को इम्प्लीमेंट नहीं किया रिजर्वेशन के लिए, तो उसके लिए आप कभी मुस्लिम समाज के लिए ऐसे ही अग्रेसिव होकर आगे आएंगे क्या? जिस तरीके से आप जो है आज आंदोलन कर रहे हैं, तैयारी कर रहे हैं, अग्रेसिव्ह झाला म्हणजे कसं मार्ग निघत असतं नाही. अग्रेसिव्ह केव्हा व्हायचं असते तर सरकारला जर असं पुश देत असतो की आम्ही आहे, आम्ही करू शकतो काय. आपल्या माहितीसाठी सांगतो की राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला जे आरक्षण दिलं होतं त्यामध्ये मुस्लिम समाज सुद्धा होता. आणि कोल्हापुरामध्ये एक हे आहे 21 वसतिगृह निर्माण केली त्यावेळी. त्या 21 वसतिगृहामध्ये लिंगायत बोर्डिंग आहे, मराठा बोर्डिंग आहे, दलित बोर्डिंग आहे, त्यामध्ये मुस्लिम बोर्डिंग सुद्धा आहे. आणि मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष ते शाहू महाराज स्वतः होते. बाकी कुठल्या बोर्डिंगचे अध्यक्ष नव्हते, मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष होते. त्यानंतर 4 छत्रपती झाले आणि आमचे वडील आता आहे असे हे 4 छत्रपती मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष राहिलेत आणि आजही वडील अध्यक्ष आहेत. म्हणून अग्रेसिव्हचा विषय नाही. मुस्लिम समाजासाठी भांडणं हे माझे जबाबदारी, माझं कर्तव्य आहे. म्हणून ते तुम्हाला इथं नांदेडला समजणार नाही, पण पश्चिम महाराष्ट्रात हा विषय सगळ्यांना माहिती आहे. मुस्लिम समाज जेवढा मी मराठा समाजाला प्रेम करतो तेवढंच मी मुस्लिम समाजाला प्रेम करतो. मी मराठ्यांचं नेतृत्व करत नाही, मी बहुजन समाजाचं नेतृत्व. माझ्यासाठी 18 पगड जात, 12 बळीचे जात सगळे महत्वाचे. मराठा समाजाला का मी सपोर्ट करायला लागलोय कारण का त्या बहुजन समाजामध्ये जे आरक्षण शाहू महाराजांनी दिलं होतं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश होता. आज मराठा समाजाला बाहेर फेकल्यामुळं ही जाती विषमता वाढलेली आहे. म्हणजे हा दलित आहे, मी मराठा आहे, हा ओबीसी आहे, मी मराठा. हे संपवायचं असेल तर त्याला एका छताखाली आणायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आरक्षण देण्याचं गरज आहे. आणि मुस्लिम समाजाच्या अडचणी आहेत हे निश्चित होतं. सर मराठा समाज हा सोशली बॅकवर्ड अगोदर होता, नंतर मग सक्षम झाला आणि आता काय परिस्थिती तुम्हाला कळतं? इतर मागासवर्गीय अशी मागासवर्गीय होते. ब्रिटिश लोकांनी 1948 पर्यंत माझ्या समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देत होते. त्याला म्हणत होते इंटरमिडिएट क्लास कम्युनिटी. इंटरमिडिएट क्लास म्हणजे माझ्या पार्लमेंटच्या भाषणात मी बोलतो. नंतर 1955च्या दरम्यान कालिका समिती आली, मग बापट आली आणि बरेचसे सगळ्या समितीने मराठा समाजाला सोशल बॅकवर्ड हे सामाजिक मागास नाही येते, हे फॉरवर्ड कमिटी आहे, फॉरवर्ड क्लास आहे असं त्यांनी ते सिद्ध केलं. त्याचंच त्याच्यावर डिबेट म्हणण्यापेक्षा त्याच्यावर ती चर्चा इथं झाली परवा हायकोर्टात. आणि तिथं गायकवाड कमिशनच्या माध्यमातून आपल्या वकिलांनी ती चांगली बाजू मांडली आणि आपण खऱ्या अर्थाने सामाजिक मागास कसा आहोत हे त्यांनी सिद्ध केलं. आज सुद्धा माझं हेच म्हणणं आहे की 30% हा श्रीमंत वर्ग आहे मराठ्यांचा, पण 70% गरीब वर्ग आहे आणि तो खऱ्या अर्थाने मराठवाड्यात जास्त आहे. आणि म्हणून तुम्ही मराठवाड्यातल्या सगळ्या पत्रकारांनी जास्तीत जास्त बाजू त्या मराठा समाजाला घ्यायचे. ते जर खरं दुखणं आम्हाला नाही आहे पश्चिम महाराष्ट्रात, खरं दुखणं हे मराठवाड्यात आहे.
म्हणून मराठ्यांना जर खरं जगवायचं असेल तर आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतील नाहीतर वाईट परिस्थिती निर्माण होईल. साहेब, ओबीसी महासंघाच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देऊ नये अशी मागणी केलेली आहे. यावर आपलं काय मत आहे? माझी वैयक्तिक मत एक शाहू महाराजांचा वंशज म्हणून की मांडणीच ही एससीबीसी मध्ये होती की ओबीसीला धक्का न लावता आपण आरक्षण मागायला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. अनेक संघटनांचं म्हणणं आहे की आपल्याला ओबीसी मध्ये घालावं, पण ते घालता येते का? कारण तुम्ही स्वतः सामाजिक मागास नाही आता तुम्ही ओपन मध्ये गेला तो सुद्धा टेक्निकल बाब आहे. ते सरकारला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. सरकार ठरवलं, पण माझी वैयक्तिक पॉलिसी जर विचारली तर बहुजन समाजाला न दुखवता सगळ्यांना आरक्षण. आरक्षणाच्या संदर्भामध्ये तुम्ही पंतप्रधानांना भेटणार आहात? जर आम्हाला भेट दिला मी बिलकुल आमच्या भावना विचारतो. दुसरा प्रश्न असा आहे की इतर समाजाची मुलं जे काही ओपनमध्ये येऊन जे फॉर्म भरतात आणि ओपनमध्ये येऊन फॉर्म भरतात नोकरीसाठी त्याविषयी सरकार भूमिका मांडणार किंवा ओपनमध्ये त्याचे आरक्षण त्यांनी फॉर्म भरावे ओपनमध्ये येऊन फॉर्म भरावे. त्यांचं म्हणणं आहे सर, मागासवर्गीय विद्यार्थी ओपन मधून फॉर्म भरतात असं म्हणायचं. नाही, हे बघा आता ते जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेत जे रिझर्वेशन मधले लोक आहेत तुम्ही ओपन मध्ये जे फॉर्म भरतात तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही. त्यांना ते बाय मेरिट ते जातात म्हणून बाय मेरिटमध्ये असतात. तर आपली घटना अशी आहे की त्या बाय मेरिटमध्ये जाणाऱ्या लोकांना तुम्ही अडवू शकत नाही. साहेब, गिरीश कुबेर यांचं एक जे पुस्तक आलंय त्याच्यात आक्षेप हां पुस्तकामध्ये संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं. त्या माणसाला पहिलं म्हणजे महाराष्ट्रात फिरून चालत नाही. त्या माणसाचं जे पुस्तक आहे महाराष्ट्र सरकारने जबाबदारी घ्यायला पाहिजे की ते पुस्तक बॅन व्हायला पाहिजे. नुसतं महाराष्ट्रात नाही तर ते पूर्ण भारतात ते पुस्तक बॅन व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्राने त्याचा धिक्कार करायला पाहिजे. जो संभाजी महाराजांच्या त्यांच्या आईंच्या बद्दल राजाराम महाराजांच्या आईंच्या बद्दल लिहितो ते आपण पुस्तक कसं लिहितोय आणि आपण एवढी चर्चा काय करतोय आज पण सरकार निर्णय का घेतला नाही. या सरकारने माझे आव्हान आहे की ताबडतोब ते पुस्तक बॅन व्हायला पाहिजे. महाराष्ट्रात नाही पण देशात तुम्ही डायरेक्ट होम मिनिस्ट्रीना आजच्या आज तुम्ही लिहा आणि खरं आंदोलन आम्ही जर महाराष्ट्र आला तर फिरकूसो देणार नाही तो कोण आहे पुढे असं घेऊ सुद्धा कसं शकतो तो धाडस सुद्धा कसा करू शकतो. ही शुड बी पुट स्ट्रेट देअर अँड देअर इटसेल्फ. मला आश्चर्य वाटलं काल तुमच्यासाठी राहणे मला आनंद आहे. हा प्रश्न विचारला मला काल पत्रकारांचा प्रश्न नाही विचारला पूर्ण काल दौरे. मेन प्रश्न हा आहे आज सुद्धा तो अश्लील नाही तर इतकं घाणेरड्या पद्धतीने लिहितो. म्हणजे मराठा आरक्षण अशा या आंदोलनाकडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असं काही वाटतं का? काय म्हटलं म्हणजे एकीकडे मराठा आंदोलनासाठी राज्यभर देशभर चर्चा चालू आहे, विचारमंथन चालू आहे, एकीकडे असं पुस्तक आक्षेपार्ह लिखाण त्याचा काय संबंध नाही. दोन्ही सरकारमध्ये जे आम्ही आरक्षणाला आमचं पूर्ण सहकार्य आमचं सपोर्ट आहे आता सुद्धा आणि मागचं सुद्धा भाजपचं सरकार आता केंद्रामध्ये सुद्धा नेमकं लोकांमध्ये इतका संभ्रम आहे. नेमकं सरकारची भूमिका काय आहे तुम्हाला काय वाटतं? त्यांनी बोलायला पाहिलं तर नुसतं एकमेकाची ताशे लोढण्यापेक्षा आपण समाजाला काय न्याय देऊ शकतो त्यासाठी माझं भाजप सरकार आलं तर होईल का आरक्षण? भाजपचं सरकार महाराष्ट्रात आलं तर केंद्राचा सपोर्ट मिळून आरक्षण होईल का? मी चंद्रकांत दादा पाटील असं उत्तर दिलं असतं. चला, धन्यवाद साहेब.